So now we are at the site Karmavir Shankarrao Kade SSK, where we are doing the expansion of the boiling house from 3500 TCD to 6000 TCD. एवढ्या याच्यामध्ये आहे त्या जागेवर पहिला प्लांट डिसमेंटल करून हा सेकंड आहे त्या पोझिशनमध्ये तयार करणं हा चॅलेंजिंग जॉब होता. कारण जी जुनी मशिनरी होती, जो मिल टेंडम होता, काही बॉइलिंग हाऊस होतं, ते संपूर्ण डिसमेंटल करून त्याच ठिकाणी नवीन बॉइलिंग हाऊस उभारणी करण्याचं काम हे विदिन अ टाईम लिमिट आणि तोही सीझन हॅम्पर न होता करणं हे महत्त्वाचं होतं. म्हणून हा एक चॅलेंजिंग जॉब होता. मशिनरीच्या दृष्टीने, उभारणीच्या दृष्टीने, सप्लायच्या दृष्टीने, सर्वांच्या दृष्टीने हा चॅलेंजिंग जॉब होता. आज जर आपण पाहिलं तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात ही 4 मे 2023 करण्यात आली. आज जवळपास 1 महिना 10 दिवस झाले. या कालावधीमध्ये फॉलिंग फिल्म 5 पैकी 4 या ठिकाणी इरेक्ट झालेले आहे. डॉरचे काम हे जवळपास 25% पूर्ण झाले आहे. इव्हॅपोरेशन सेक्शनचे काम हे जवळपास 75% पूर्ण झाले आहे आणि पॅन सेक्शन बाकी आहे. एकंदरीत सदर कंपनीचा मटेरियल सप्लाय हा एकदम उत्तम असून कामाची इरेक्शन टीम ही अतिशय चांगली आहे आणि काम हे प्रगतीपथावर आहे. माझ्या मते त्यांना ठरवून दिलेल्या कालावधीत सदरचे काम पूर्ण होईल ही अपेक्षा आहे. In this project, we have lot of challenges. In that challenges, major challenges for the rain and the civil war. The challenge was time, that we were doing it in only 6 months instead of a usual 8 to 10 months that require to do such size of project. In the project, we did erection of more than 5,000 metric tons of steel. We have utilized more than 350 laborers at its peak, putting in a total of more than 40,000 man days at site. We have used more than 350 trucks and trailers to supply all the materials from our factory and from various vendors to the site. We have laid pipeline of more than 30 kilometers within this boiling house. We have laid electrical cables of more than 40 kilometers throughout this space. We were able to commission the boiling house on 2nd of November 2023. It was completed in exactly 6 months' time. प्लॅनचा प्रोसेस जे पॅरामीटर आम्ही डिझाईन केले होते ते अचीव झालेले आहेत. इफिशियन्सीत फरक पडला, क्वालिटीत फरक पडला आणि पर टन पॉवर कन्झम्पशनचं थेरॉटिकल कॅल्क्युलेशन आणि ॲक्च्युअल कॅल्क्युलेशनमध्ये याच्यातही बरा फरक पडलेला आहे आणि आम्ही अतिशय कमी पॉवरमध्ये आम्ही प्लॅन्ट चालवतो. आता आमची डेची रिकव्हरी 12.50 आहे. टू डेट 10.85 आहे. आम्ही 36%ला प्लॅन्ट डिझाईन केला आहे, पण आम्ही 32 ते 33% स्टीम कन्झम्पशन येतं आहे आमचं. आणि आमचा प्लॅन्ट सुरू झाल्यापासून आज जवळजवळ 6 लाख टन क्रशिंग झालं. 115 दिवसाच्या दरम्यान किंवा त्याहीपेक्षा जास्त क्रशिंग झालं आहे. मला सांगायला आनंद वाटतो तुम्हाला की इलेक्ट्रिकलचं स्टॉपेज हे 0 आहे. परंतु एकंदरीत साखरेची शुभ्रता ही सुधारलेली आहे. साखरेचा बोर्ड ग्रेन सुधारलेला आहे. साखरेची क्वालिटी आज आम्हाला 10 रुपये प्रीमियम इतर कारखान्यांपेक्षा त्यामुळे मिळत आहे. आम्हाला जी अचिव्हमेंट पाहिजे होती 6000 क्रशिंगची ती आम्ही करू शकलो आणि क्वालिटी वाईज ही जे आम्हाला पाहिजे होतं आमच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही अचीव केलेला आहे.
The main advantage of working with Shriji is that we deliver our projects on time. We know that our clients are in a business where every day of delay costs them a lot of money. We are extremely aware of it, and internally we spend a lot of time and energy thinking about how to reduce our lead times so that we are able to deliver our projects on time.